आजची ही पूजा बघा झालेली आहे। आपल्या बागेतली फुलं आहेत सगळी। श्री स्वामी समर्थ। अशा पद्धतीने आपल्या देवाची पूजा झालेली आहे। आज हॉलची पण साफसफाई झालेली आहे। महाशय आमचे इथं झोपलेले आहेत। तर भोपळ्याच्या घाऱ्या करायला घ्यायचे। त्यासाठी बघा आपण काय करायचं आहे, भोपळा कट करून घ्यायचा आहे। हा घरातला भोपळा आहे। आता कट करून त्याची एक अशी म्हणजे असं सांगतात, आमची आजी सांगत होती अशी की भोपळा कट करताना तो ज्यावेळी कट करतो तो पहिला पालता घालून ठेवायचा असतोय, त्याचं बियाचं तोंड बघायचं नसतं असं म्हणतात। आता मला नक्की काय माहीत नाही, पूर्वीचं शास्त्र। त्यामुळे आता आपण हा भोपळा कापायला घेतला आहे, पालता घालून ठेवला आहे। आता उपडा करून आपण ह्याच्या फोडी करून घेऊयात। हा बघा आपल्या झाडाचा भोपळा आहे, मोठाच्या मोठा। 4 भोपळे निघाले होते। झाले, मी प्रत्येकाला एक 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 देऊन टाकले। माशाने एक इतका वैताग आणलाय की नाही, हे बघा। आता आपण ह्याच्या फोडी करून घेऊयात। अशा हे आपण फोडी करून घेऊयात आणि खिसून घेऊयात। पहिल्यांदा हे फोडी झाल्यानंतर हे बिया सेपरेट केलेले आहेत। आणि मला एक सांगा की तू कुणाला माहीत असेल तर भोपळा कट केल्यानंतर आपण पालता का घालायचं, ह्याचं शास्त्र मला माहीत नाही आहे किंवा कशासाठी घालतात, ते जर कुणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये कळवा। आता हे आपण छोट्या फोडी करून खिसायला बरं पडते, त्याप्रमाणे आपण खिसून घेऊयात। ह्याची मी तुम्हाला जी ऑथेंटिक म्हणजे जे पहिल्यापासून जी पद्धत चाललेली आहे ती दाखवते। आत्ता डायरेक्ट उकडायला वगैरे टाकतात, पण मी जी पहिली आपली जुनी पद्धत आहे त्या पद्धतीनं मी करायला दाखवते। नंतर आपण पुढचा भोपळा जो घारा करायचा त्याचा आपण डायरेक्ट कुकरला उकडून कसं करायचं ते पण बघूया। हे आता आपण पहिल्यांदा चिरून आणि किसून घेऊयात। आता बघा हे मी ह्या डब्यानं हे आपलं जो खीस होता भोपळ्याचा तो किसलेला तो ह्या डब्यानं मोजून घेतले। आता हे 3 झालेले आहेत। आता एका डब्याला अर्धा डबा गूळ ह्या प्रमाणात आपण 1.5 भांड हे गूळ घालून घेऊया। इथं मी गूळ फोडून घेतलेला आहे, ह्याला आपण ह्याच्यामध्ये घालून मोजून 1.5 भांड होईल एवढा आपण गूळ घेऊया आणि तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया। एका डब्याला अर्ध भांड असं। आता हे झालेलं आहे, हे एवढं, आणखीन अर्ध भांड असं घालून घेऊया। हे आता अर्ध भांड हे घालूयात आपण आणि ह्याला मिक्स करून थोडंसं अर्धा चमचा मीठ घालूया, म्हणजे त्याला पाणी सुटायला मदत होईल। मीठ घातल्यानंतर आपल्या गोड पदार्थाची टेस्ट पण वाढते आणि ह्याला आपला जो रस सुटणार आहे तो लवकर सुटून हा गूळ विरघळायला मदत होईल। आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा आता हे घालणार आहे, मीठ घालणार आहे। आणि माझ्याकडे इथं सुंठ नाही आहे, त्यामुळे मी इथं आलं घेतलंय। तुम्ही सुंठ असली तर अर्धा चमचा सुंठ पावडर घातली तरी पण चालेल। हे मी आता वजनाला जास्त होतंय, ओलं आहे त्यामुळे जास्त होते म्हणून मी हे 1-1 इंचाचे 2 तुकडे घेतलेले आहेत, 2 इंच। ह्याला आपण स्वच्छ धुवून त्याची साल काढून ह्याच्यामध्ये पूर्ण शिजल्यानंतर आपण हे घालून घेऊया। आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते मी। आता मी एवढं मीठ घालते ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आता आपण त्याला गॅसवर ठेवून घेऊया आणि शिजायला ठेवूया। त्याला आता मिक्स करून घेऊयात पहिल्यांदा आपण, मग हळूहळू त्याला पाणी सुटत जाईल। घरातला अगदी ताजा भोपळा असल्यामुळे अगदी फ्रेश। एक भोपळा माझा खराब झाला, कशाने पावसाने झाला की काय माहीत नाही मला,
पण एक भोपळा खराब झाला. खूप छान होता, तो पण मोठाच्या मोठा आलेला होता. आता ह्याला आपण पहिल्यांदा पाणी सुटसोपर्यंत हलवून घ्या, म्हणजे भोपळा गूळ आणि मीठ ह्याचं पाणी एकमेकाला विरघळेल तसं सुटत जाईल. ह्याला हलवून घेते आधी मी. आता हे आपलं बघा शिजायला ठेवलेलं आहे. पाणी सुटलंय बघा त्याला मस्तपैकी. आता ह्याचा पाणी आणखीन थोडंसं आपण आटवून घेऊया. ह्याच्यातला तर गूळ पूर्णपणे विरघळला आणि बऱ्यापैकी आता आपला भोपळा शिजत आलेला आहे. मीठ घातल्यामुळे त्याला पाणी चांगलं सुटतं, जास्त नाही घालायचं. आता ह्याला गूळ वगैरे अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. आता ह्याला आपण हलवून घेऊन अजून थोडंसं शिजायचं आहे. बोटात असं घेऊन तुम्ही बघू शकता, अजून थोडंसं शिजायचं आहे. ह्याला शिजवून घेऊया आणि मग आपण पुढची प्रोसिजर बघूया. हे आता आपलं अंगाबरोबर पाणी राहिलं आहे आणि आपलं हे पूर्णपणे शिजलेलं आहे. आता यावेळी आपण काय करूया, हे आलं जे घेतलेलं होतं ते खिसून ह्याच्यामध्ये घालूयात आणि त्याच्यानंतर ते पूर्ण गार करून घेऊयात. पहिल्यांदा आलं घालून घेऊयात. आता हे आलं आपण किसून घेतलेलं आहे. हे आता आपण पूर्ण एकत्र करूया आणि हे ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया, जेणेकरून आणि थोडा वेळ 1-2 मिनटं त्याला चांगला हलवून एकमेकात एकजीव करून घेऊयात. म्हणजे सगळा रस त्याच्यामध्ये मिसळून त्याला पूर्णपणे सगळीकडे ते पसरलं, वास त्याचा चांगला येईल. आणि ह्याच्यानंतर हे पूर्ण गार करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण पुढची प्रोसिजर बघू. हे आता पूर्ण शिजून झालेलं आहे, पाणी अंगाबरोबर राहिलेलं आहे. आता ह्याला आपण पूर्ण गार करून घेऊया. पहिल्यांदा गार झाल्याशिवाय आपल्याला पीठ मळता येणार नाही. ह्याला पूर्ण थंड करून घेऊया. हवं असेल तर तुम्ही ताटामध्ये किंवा परातीमध्ये पसरून ठेवा, म्हणजे ते पटकन गार व्हायला मदत होईल. ह्याला आता पहिल्यांदा आपण गार करून घेऊया. आता बघा आपलं इथं हे जे घारीचं होतं आपण तयार केलेलं, त्याच्यात गार झालेलं आहे, पूर्ण थंड झालेलं आहे. ह्याच्यात आता आपण एक पळी भरून कच्चं तेल घालूयात पहिल्यांदा. आता हे तेल घालून घेऊयात. आणखीन एक अर्धी पळी घालूयात, कारण तसं बऱ्यापैकी आपलं जास्त आहे, त्यामुळे खुसखुशीत पण होतील. आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी भरून तांदळाचं पीठ घालूया आणि अर्धी वाटी भरून हे घालूयात आपण डाळीचं पीठ. कारण डाळीच्या पिठानं स्वाद फार चांगला येतो. आता एवढं आपण तांदळाचं पीठ, आता हे एवढं भरून आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे, हे सुद्धा घालूया. आणि ह्याच्यामध्ये आता गव्हाचं पीठ आणि आपल्याला वेलदोड्याची पावडर घालून ह्याला आता मळून घ्यायचं आहे. ह्याच्यात आता पहिल्यांदा सुरुवातीला वेलदोड्याची पावडर घालूयात आपण. हे आता एवढी आपण वेलदोड्याची पावडर घालून घेऊया. आपण आलं घातलेलं आहे. ह्यावेळी तुम्ही सुंठ पावडर घातली तरी पण चालेल. मी आलं सुरुवातीला घातलेलं आहे. आता हे मिक्स करत आपल्याला गव्हाचं पीठ घालून हे पूर्णपणे मळून घेऊयात. आता हे पहिल्यांदा मिक्स करून घेऊयात. तेलानं खुसखुशीत होती, तांदळाच्या पिठानं कुरकुरीत होती आणि डाळीच्या पिठानं स्वाद चांगला येतो. आता ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालूयात. ह्याच्यात मावेल एक असतं, ह्याच्यात मावेल एवढंच आपल्याला हे घालायचं असतंय गव्हाचं पीठ. जास्त घालून पण चालत नाही, नाहीतर मग पीठ खाल्ल्यासारखं लागतंय. हे आता गव्हाचं पीठ घालून आपण मिक्स करून घेऊयात पहिल्यांदा. अशा पद्धतीने आपण हे सगळं पीठ मळून घेतलेलं आहे. आणि आता आपण घाऱ्या करायला घेऊया. छोटे छोटे गोळे करून घ्या, तुम्हाला साईज पाहिजे तेवढा.
आणि ते पाण्याचा हात लावून थापून घ्या. तुम्ही लाटले तरी पण चालतात, पण आमच्यात ते थापून आवडतं त्यामुळे मी घारगे थापून करते. इथं मध्ये एखादं होल पाडला तरी पण चालते. आणि हे आपण आता तळायला टाकूया. हे आता आपण तळायला टाकूया पहिल्यांदा. अशा या आपल्या सुंदर घाऱ्या तयार झाल्या. कलर पण किती छान आलाय बघा. जर तुम्हाला हे घाऱ्यांची पद्धत आवडली असेल, करायची सोपी वाटली असेल आणि ह्याची माहिती तुम्हाला अगदी व्यवस्थित वाटली असेल करायची, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.